पिसाळलेल्या माकडाने घेतला अनेक नागरिकांना चावा। माहूर शहरातील वार्ड क्रमांक 8 दत्तनगर परिसरात भटक्या वानराने धुमाकूळ घालत अनेक नागरिकांवर हल्ला केला। या हल्ल्यात काही नागरिकांना वानराने चावा सुद्धा घेतला असून हाताच्या नखांनी सुद्धा ओरखडे काढल्यामुळे त्यांच्या शरीराच्या अनेक ठिकाणी दुखापत झाली आहे। या घटनेत मनोहर कतुलवार वनपाल माहूर, प्रहाद सावडकर माहूर, ओम राऊत माहूर, आशाबाई सुभाष राऊत, मायाबाई मराठे माहूर, अनिता मेश्राम नागपूर हे जखमी झाले आहेत। ही माहिती निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार माहूरच्या शहराध्यक्ष कुंदन तिवडकर सोबत, तालुका उपाध्यक्ष समाधान कांबळे सोबत अंबादास मुक्ते, गोपाल चव्हाण यांना माहिती पडतात सर्व टीमने हल्ला केलेल्या सर्व जखमी नागरिकांना तात्काळ माहूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आणि प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलवण्यात आले। घडलेल्या या घटनेमुळे माहूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। ही माहिती वनविभागाला कळताच वनविभागाने तात्काळ कारवाई करत या वानराला ताब्यात घेतले आहे। प्रतिनिधी अंबादास मुक्ते, माहूर। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।